good morning, friends. Today we are going to see page number 175 about 4.1 History of Novel. कादंबरीचा इतिहास काय असतो याचं प्रकरण आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय, परंतु मित्रांनो हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. कंपल्सरी आपल्याला 4 मार्कांसाठी या प्रकरणाला फेस करायचं. माझ्या मतानुसार हे प्रकरण कम्प्लिटली इन्फॉर्मेटिव्ह आहे. जसा एखादा तुमचा इन्फॉर्मेटिव्ह लेसन असतो की ज्यामध्ये काही घटक असतात, काही एलिमेंट्स असतात, त्या प्रकारे हे प्रकरण आहे. म्हणून आपण कादंबरीचा इतिहास काय आहे याचे नोट्स काढणं खूप गरजेचं. ठीक आहे मित्रांनो, आपण आतापर्यंत 6 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि म्हणून आपण लवकरच वेळ न घालवता आपण आपल्या 175 पेज नंबरला सुरुवात करूया. ठीक आहे. सो व्हॉट इज इन द एलिमेंट्स ऑफ नॉवेल. मित्रांनो, एखादा ऑथर असतो बघा किंवा नॉवेलिस्ट असतो, तर तो एक स्टोरी त्याच्या मनात तयार करतो. ही स्टोरी तयार केली तर त्याला राईट डाऊन करायची. आता राईट डाऊन केल्यानंतर त्याला काही घटकांचा अभ्यास करावा. एखादी कादंबरी तुम्हाला पॉप्युलर करायची असेल तर तुम्हाला काही घटक लागतात. एखादी कविता जर तुम्हाला पॉप्युलर करायची असतील तर तुम्हाला काही पोएटिक डिव्हाइसेस लागतात. आणि हे पोएटिक डिव्हाइसेस किंवा एलिमेंट ऑफ नॉवेल जरी तुमचे चांगले असतील, तुम्हाला ते समजत असतील, then you can also become a author, a novelist, a poet. ओके. म्हणजे तुमच्यापैकी पण काही विद्यार्थी, फॉर एक्झाम्पल आपण तुमच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊया की त्या विद्यार्थ्याला एक नॉवेल तयार करायची, एक नॉवेल बनवायची आहे. तर त्या विद्यार्थ्याने या सगळ्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मीन्स जेव्हा तुम्ही सगळे घटक या ठिकाणी यूज करता, then you can make a जरी तुम्हाला एखादी चांगली कादंबरी बनवायची असेल मित्रांनो, तर तुम्हाला या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सो वी आर गोइंग टू सी द एलिमेंट्स ऑफ नॉवेल. म्हणजे कादंबरीचे घटक कोणते ते आपण पाहणार आहोत. देर आर 6 एलिमेंट्स ऑफ नॉवेल and those are very very simple. First of all, I would like to introduce थीम. म्हणजे एखादा विषय, म्हणजे जी कादंबरी तुम्ही लिहिणार आहात त्याचा विषय काय आहे. प्लॉट. आता प्लॉट म्हणजे काय, जसं आपण एखादं घर बांधतो. आता घर बांधण्यासाठी आपण जागा किती घेतोय, म्हणजे कथानक जे आहे त्याला आपण प्लॉट करू शकतो. कॅरेक्टर, आता त्या कादंबरीमध्ये तुम्ही कोणते पात्र वापरणार आहात ते. सेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द बॅकग्राऊंड फॉर युअर नॉवेल. बॅकग्राऊंड म्हणजे काय की जो सेट तयार केलेला असतो तो बॅकग्राऊंड. मग प्लेस असेल, टाइम असेल, हे सगळं त्याच्यात येतं. त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट. आता कॉन्फ्लिक्ट हा जो शब्द आहे, जरी आपण त्याचा अर्थ असा घेतला तर संघर्ष पण होतो, पण इथे जरी आपण अर्थ घेतला तर स्ट्रगल पण घेऊ शकतात. आता कधी कधी नॉवेल तयार करण्यासाठी कॉन्फ्लिक्ट महत्वाचं आहे. The struggle you are doing in the novel and the life as I for the भाषेच्या शैली नाटकामध्ये जे विद्यार्थी आता सांगतो त्या विद्यार्थ्यांनी पटकन या ठिकाणी हे 6 एलिमेंट पाठांतर करायचे आहेत. मग तुम्ही हे एलिमेंट का पाठांतर करावे, बिकॉज यू विल हॅव एमसीक्यू टाइप ऑफ क्वेश्चन अँड मे बी फॉर द फिल इन द ब्लँक्स यू विल आस्क वन क्वेश्चन अबाउट इट. म्हणजे एखादा प्रश्न त्याच्यावर विचारला जाऊ शकतो. नाउ वी आर गोइंग टू सी वन बाय वन द एक्सप्लेनेशन ऑफ द elements. What are the explanation of the element? For example, now we are going to see the theme. What is the theme?
अबाउट द नॉवेल. मित्रांनो बघा, देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉवेल. आता तुम्हाला बोललोय की सगळ्या मुलांकडे पुस्तक असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस स्क्रीन शेअर आपण आता करणार नाहीये. पुस्तक जर तुमच्याकडे असले तर फक्त माझा आवाज ऐका आणि पुस्तकाच्या ओळींकडे लक्ष द्या. एकूण 6 कादंबरीचे घटक आहेत. आता ऑल these फॅक्टर्स म्हणजे सर्व घटक मे बी रिलेटेड टू वन अनदर इन द वर्क बाय एन ऑथर. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, जो लेखक असतो कादंबरी बनवणारा, त्या लेखकाला या प्रत्येक अवलंबून असतं. तुम्ही याचा एकही घटक या ठिकाणी ड्रॉप केला तर तुमची कादंबरी पाहिजे तशी ती बनणार नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्ही सेटिंगचा विचार केला नाही तर तुम्ही डोक्यात विषय आणलेला आहे, प्लॉट आणलेला आहे, तुम्ही लँग्वेज पण आणली, प्लेस. So can you make the novel? No, you can. म्हणून यूज करत असतो आणि स्लिप करत असतो. थीम मध्ये काय असतं बघा, विषय. व्हॉट इज द थीम ऑफ द नॉवेल? थीम इज द central idea in the novel which can be expressed in a nutshell. ज्याच्याशी संबंधित जे घटक असतात त्याला आपण थीम म्हणूया. आणि विदाउट द थीम यू कांट मेक एनी नॉवेल. एखादी नॉवेल आपण वाचली पण आपल्याला विषयच कळाला नाही तर त्या नॉवेलला कोणी रीडर प्रतिसाद देत नाही, ऍप्रिशिएट करत नसतो, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. इट इज अ philosophical statement or truth which the writer has put forth through the narration of the series of events in the story. म्हणजे कथेमध्ये जे काही घटना असतात, घडलेली जी घटना असते त्याचे फिलॉसॉफिकल म्हणजे तत्वज्ञानात्मक म्हणजे तत्ववादी, फिलॉसॉफिकल स्टेटमेंट विधानांचा त्या ठिकाणी वापर होत असतो त्या स्टोरी मध्ये, लक्षात घ्या. अँड द कॅरेक्टर ऍक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग. आणि जी सेटिंग तयार केलेली असते त्या सेटिंग मध्ये पात्र त्याचं काम करत असतो. थीम मध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची मित्रांनो, आपण थीम कोणाला म्हणायचं? द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल in which there is a philosophical statement. म्हणजे तत्वज्ञानी तत्वांवर आधारित एखादं विधान त्या ठिकाणी वापरलेलं असतं, which is very truth. आणि जे सत्य असतं त्याला आपण ते थीम असं म्हणूया किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल म्हणू शकता. ओके. आणि ज्या घटना घडलेल्या असतात बघा, इथे काय म्हणते, इव्हेंट्स इन द स्टोरी. इव्हेंट्स इन द स्टोरी म्हणजे घटनांवर आधारित एक गोष्ट असते आणि ती फिलॉसॉफिकल पद्धतीने या ठिकाणी इंट्रोड्यूस केली जाते. आणि जे कॅरेक्टर असतात मित्रांनो, लक्षात घ्या, कॅरेक्टर्स म्हणजे काय, पात्र. आपण त्याला एखादा चित्रपट मध्ये हिरो किंवा हिरोईन म्हणत असतो किंवा एखादा विलन असतो. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आपला आहे प्लॉट. एकदम सोपं आहे. थीम मध्ये एकच समजायचं मित्रांनो, सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल. आता प्लॉटला आपण मराठीत म्हणूया कथानक. म्हणजे तुम्ही थीम तयार केलेली, मग त्याला एक्सप्लेन कसं करणार, त्याला नॅरेट कसं करणार, इट इज कॉल्ड द प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. बरोबर. दिस बोथ आर बिटवीन ईच अदर. इकडे बघा, तुम्ही थीम डोक्यात आणलेली पण त्या थीमला एक्सप्लेन करायचे, ती स्टोरी तुम्हाला या ठिकाणी इंट्रोड्यूस करायची. सो यू नीड द प्लॉट. What you need? Once again, I am going to read the same topic. The plot is here. What is a plot? Plot is essentially म्हणजे अत्यावश्यक स्टोरी म्हणजे एखादी जी गोष्ट आहे त्याला महत्त्वाचा जो भाग लागतो तो असतो प्लॉट. मित्रांनो, प्लॉट असेल,
आपण आपल्या भाषेत घेऊया. जरी प्लॉट नसेल तर तुम्ही घर बांधू शकतात का? तसंच जरी प्लॉट नसेल तर तुम्ही थीम एक्सप्रेस करू शकत नाही, ते एक्सप्लेन करू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या गोष्टीला, एखाद्या स्टोरीला तुम्हाला मेकअप करायचं, म्हणजे विषयाला धरून तुम्हाला आकार द्यायचा आहे. त्याला मेकअप करायचं म्हणजे काय? एक विषय घेतला आणि त्याला आकार द्यायचा, म्हणजे थीम घेतली त्याला प्लॉट करायचा. इट इज कॉल्ड द प्लॉट. हे लक्षात घ्या मित्रांनो. एखाद्या ऑथरला वाटतंय की मला आता डोक्यात एक विषय आलेला आहे, एखाद्या शेतकऱ्यांवर आधारित आहे, गावकऱ्यावर आधारित आहे, भ्रष्टाचारावर आधारित आहे, पॉलिटिकल आहे, सोशल आहे, असा एखादा विषय डोक्यात एखादा ऑथरचा आला आणि त्याच्यावर एक नॉवेल त्याला बनवायची आहे. सो ही नीड अ प्लॉट. मग त्याला प्लॉटची गरज आहे. त्या प्लॉटला त्याला मेकअप करावं लागेल, म्हणजे त्याला एक सपोर्ट द्यावा लागेल आणि एक्सप्लेन करावं लागेल. आता मेकअप याचा जरी आपण जर विषयाला प्लॉट करत असतो. गेट इट? बघा अजून पुढे प्लॉट विषय आपण मध्ये घेऊ. इट इज क्रिएटेड. प्लॉट काय तयार करतो? इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. आपल्याला पुढचा मुद्दा आहेच. आयदर इंटरनल इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर, एक्सटर्नल असं या ठिकाणी एक महत्वाचा भाग आपण बघतोय, तो आहे प्लॉट. प्लॉट काय तयार करतो? एक कॉन्फ्लिक्ट तयार करतो. कॉन्फ्लिक्ट म्हणजे या ठिकाणी संघर्ष. ओके. इट इज क्रिएटेड कॉन्फ्लिक्ट. The conflict मध्ये तयार होतो इनसाइड द कॅरेक्टर. into the bracket inside the mind of the character, म्हणजे पात्राच्या मनातील जो कॉन्फ्लिक्ट आहे तो प्लॉट आहे. ओके. म्हणजे तुम्ही एक ऑथर आहात, तुम्ही तुमच्या पात्रांना, कॅरेक्टरला या ठिकाणी सांगतात की आपल्याला अशा पद्धतीने ही कथा किंवा नॉवेल इंट्रोड्यूस करायची. म्हणजे थीम नुसार प्लॉट चालतो आणि प्लॉट नुसार कॅरेक्टर चालणार. मीन्स ऑल द एलिमेंट्स ज्यावेळेस एखादी कादंबरी तयार करतो त्याला प्रत्येक या ठिकाणी घटक घ्यावे लागतातच. और किंवा एक्सटर्नल म्हणजे बाह्य, विथ द अदर कॅरेक्टर और इंटाइटीज किंवा इंटाइटीज मध्ये शब्द असेल. बघा आता इनसाइड कॅरेक्टर असतील म्हणजे आतमध्ये जे काही मनात पात्र असेल ते पात्र, किंवा एक्सटर्नल कॅरेक्टर असेल तर त्या दोघांना या ठिकाणी प्लॉट इंट्रोड्यूस करावा लागतो आणि प्लॉट इंट्रोड्यूस साठी थीम लागत असते. ओके. सो दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लॉट मे बी सिंपल. आता हा प्लॉट कथानक कशी असते? साधी पण राहू शकते, वन प्लॉट त्याला म्हणू शकतो, और कधी कधी तो कॉम्प्लेक्स पण राहू शकतो. कॉम्प्लेक्स कोणाला म्हणू शकतो? इंटू ब्रॅकेट कन्सिस्टिंग द इंटरव्ह्यूइंग ऑफ मेनी सबप्लॉट, ज्यामध्ये उपघटकांचा, उपकथांचा सबप्लॉट, उपकथा ज्याच्यामध्ये सब प्लॉट असतात त्याला आपण कॉम्प्लेक्स प्लॉट म्हणू शकतो. प्लॉट एक सिंपल आणि कॉम्प्लेक्स. म्हणजे तुम्ही आता प्लॉटचे दोन प्रकार आहेत पाहू शकता. प्लॉटचे दोन, एक आहे सिंपल आणि एक आहे कॉम्प्लेक्स. परत एकदा समजून घेऊ. प्लॉट म्हणजे काय? प्लॉट मे बी सिंपल. कधी कधी तो साधा राहू शकतो, कधी कधी आता साधा राहू शकतो म्हणजे वन प्लॉट. आता और कॉम्प्लेक्स, आता जरी तो कॉम्प्लेक्स असेल consisting the interweaving of a subplot. रेणुका
वृंदा मी दिसतोय का? दिसतंय. What is it? We are going to see. Character is very important. Without the character, the author can't make any novel. Or the we can say the director, film director can't make any film without the hero or heroine. एखादा हिरो असतो किंवा एखादी हिरोईन असते, त्याशिवाय एखादा चित्रपट तयार होत नसतो मित्रांनो. तशाच पद्धतीने तुम्हाला एखादी नॉवेल लिहायची असेल तर तुम्हाला कॅरेक्टर खूप महत्वाचे. आता कॅरेक्टर मध्ये काय बघा, पात्र तुम्ही घेतले तर कसे घ्यायचे, कोणते घ्यायचे, कशा प्रकारचे घ्यायचे ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. कॅरेक्टर म्हणजे पात्र. Characterization is related to the plot as the course of event take place because of the certain behavior of the character. मित्रांनो, पात्र पण आता कोणावर अवलंबून आहे? प्लॉटवर. लक्षात घ्या. Theme is depend on the plot, plot is depend on the character, or character depend on the plot. Get it? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता एक गोष्ट समजून घ्यायची आहे की कुठलाही एलिमेंट या ठिकाणी नॉवेलिस्ट ड्रॉप करू शकत नाही. म्हणजे जरी तुम्हाला या ठिकाणी प्लॉट एक्सप्रेस करायचा असेल, थीम मेकअप करायचं असेल तर तुम्हाला कोणाची गरज पडेल? कॅरेक्टरची. सो कॅरेक्टरायझेशन म्हणजे कथानकाची व्यक्तिचित्रण, म्हणजे प्लॉटचं कॅरेक्टरायझेशन करायचं. प्लॉट काय, थीम काय, बघा दोन्ही एकमेकांशी रिलेटेड शब्द आहेत. थीम आणि प्लॉट both are related each other. Suppose you want to express the plot, you need a character. So characterization म्हणजे कथानकांची या ठिकाणी व्यक्तिचित्रण करणे, याला आपण कॅरेक्टरायझेशन म्हणतो. इज रिलेटेड टू द प्लॉट आणि त्याचा संबंध कोणाशी असतो? कथांशी असतो. कॅरेक्टरचा संबंध कोणाशी असतो? प्लॉटशी असतो. लक्षात घ्या. प्लॉट काय, त्याच्यानुसार कॅरेक्टर काम करणार आहे. ऍज द कोर्स ऑफ इव्हेंट. कोर्स ऑफ इव्हेंट म्हणजे काय? घटनांचा जो काही क्रम ठरलेला आहे तो. टेक प्लेस म्हणजे ज्या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपण समजून घेऊ. द कोर्स ऑफ इव्हेंट टेक प्लेस म्हणजे एखादा विषय, विषयाच्या वर्तनामुळे जी घटना या ठिकाणी घडणार आहे, विषयांच्या वर्तनामुळे जी घटायची घडणार आहे त्याची मालिका जी तयार होते ऍज अ कोर्स ऑफ इव्हेंट. आता कोर्स ऑफ इव्हेंट कोण एक्सप्रेस करेल? कॅरेक्टर करणार आहे. ते लक्षात ठेवायचं. ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर. आणि एखाद्या पात्राची जी काही वर्तणूक आहे, त्याची वागणूक आहे, त्याच्यानुसार त्या ठिकाणी प्लॉट एक्सप्रेस होणार. म्हणून बघा, आता नॉवेलिस्टला खूप विचार करावा लागतो की माझी थीम काय, मग माझ्या प्लॉट काय, मग त्याच्यानुसार आता मला कॅरेक्टर चूज करावं लागतं. आता ते कॅरेक्टर त्या प्लॉटशी संबंधित असले पाहिजे किंवा त्या पद्धतीने त्यांनी बिहेवियर करायला पाहिजे, असं त्याला क्रिएट केलं जात असतं. पुढे बघूया आता. अबाउट द कॅरेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द पॅराग्राफ अबाउट इट? सी, आपण या ठिकाणी कॅरेक्टर विषयी अजून एक माहिती या ठिकाणी महत्वाची बघणार आहे. ती आहे डेपिक्शन. डेपिक्शन म्हणजे रंगविणे. कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम द थंबनेल स्केच टू डीप वर्डिंग, हायली डिटेल वर्बल स्केच. म्हणजे या ठिकाणी जो काही पात्र असतो त्याला या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने रंगविले जात असतं. एक प्रकारचं स्केच या ठिकाणी तयार केलं जात असतं. ते पूर्णपणे खोल असतं, शब्दांनी असतं, हाय डिटेल असतं आणि वर्बल स्केच तयार केलं जातं. आणि तेव्हा कॅरेक्टर चूज होतो. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी अस्पेक्ट बाय द रायटर. म्हणजे प्रत्येक घटकांवर लेखक कॅरेक्टरला काय करत असतो? इंट्रोड्यूस करत असतो, त्याला एक्सप्लेन करत असतो, त्याला या ठिकाणी महत्व देत असतो. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. आता कधी कधी काय होतं की मेजर कॅरेक्टर, मायनर कॅरेक्टर. मेजर कॅरेक्टर या ठिकाणी थीम आणि प्लॉट दोन्ही इंट्रोड्यूस करेल, पण मायनर कॅरेक्टरला पाहिजे तसं इम्पॉर्टंट नॉवेल मध्ये दिलेलं नसतं, हे लक्षात घ्या. ओके, आता आपण बघूया एक महत्वाचं. एन एस्ट्रोलॉजर डे रिटन बाय द आर.के. नारायण. इन दिस एन एस्ट्रोलॉजर डे वी हॅव सीन ऍस्ट्रोलॉजर. त्या ठिकाणी आपण एक ज्योतिष बघितलं. आता
ज्यावेळेस आर के नारायण यांनी ही नॉवेल लिहिली किंवा ही स्टोरी लिहिली तर त्यांनी खास करून बघा मित्रांनो कोणाला इंट्रोड्यूस केलेलं आहे, कोणाला इंट्रोड्यूस केलेलं आहे, एन एस टुराथरला, आणि नंतर मग त्याने वारंवार कोणाला केला, गुरु नायकला. ओके, सो कॅरेक्टर मध्ये दोन व्यक्ती या ठिकाणी दिसले, मेजर आणि मायनर, हे लक्षात घ्या. पुढे बघा, द रीडर फॉलोज द ऍक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. संपूर्ण कादंबरीमध्ये लेखक एका व्यक्तीला महत्व देत असतो किंवा वाचक त्याला महत्व देतो. वाचक पण कोणाच्या कृतीकडे लक्ष देतो, मेन कॅरेक्टरच्या कृतीकडे लक्ष देत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. दिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. म्हणजे नॉवेल मध्ये लेखक मेन कॅरेक्टरला मुख्य पात्र म्हणजे प्रोटॅगॉनिस्ट असं म्हणत असतो. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे काय, मेन कॅरेक्टर. एस who is the main character in the novel? It is called the protagonist. मुख्य पात्र ज्याला म्हणतो, मुख्य पात्र या ठिकाणी पूर्णपणे थीम आणि प्लॉट सांगत असतो. लक्षात घ्या मित्रांनो, प्रोटॅगॉनिस्ट मेन कॅरेक्टर इज इन अ कॉन्फ्लिक्ट, तो संघर्ष करतो विथ अ कॅरेक्टर और एन एंटाइटी और अ फोर्स इंटरनल और एक्सटर्नल व्हिच इज नोन ॲज द एंटागोनिस्ट. एकमेकांचे विरुद्ध शब्द आहेत, प्रोटॅगॉनिस्ट आणि एंटागोनिस्ट, म्हणजे मुख्य पात्र किंवा उपपात्र हे एकमेकांचे विरुद्ध अर्थी शब्द आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी हा जो काही प्रोटॅगॉनिस्ट आहे किंवा मेन कॅरेक्टर आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट दोघी पण सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि त्याच्यानुसार ही नॉवेल जी आहे ती पॉप्युलर होत असते. ओके, बराच वेळ अजून आहे आपल्याकडे, जवळजवळ 7-8 मिनिटं आहे. आपण पूर्ण 30 मिनिटं हा क्लास घेणार आहे. सो डोंट गो एनीवे, कुठेही तुम्ही जायचं नाहीये, सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित ऐकायचंय. नाउ वी आर गोइंग टू सी द सेटिंग. द फोर्थ एलिमेंट ऑफ द नॉवेल इज सेटिंग. व्हॉट इज द सेटिंग? सेटिंग, आपण हा शब्द बऱ्याच वेळेस कुठे कुठे ऐकत असतो. तुमच्या हातात जरी मोबाईलचे रिमोट, टीव्हीचे रिमोट असेल तर तुम्ही तिथे बघता सेटिंग. म्हणजे सेटिंग जरी तिथे नसेल तर मेनू मध्ये गेले तर सेटिंगच करावी लागते. मोबाईल मध्ये गेले तर तुम्हाला सेटिंग शिवाय पर्याय नाही. काही जरी फीचर्स तुम्हाला पाहिजे असतील किंवा यूज करायचे असेल, यू नीड अ सेटिंग. पण या ठिकाणी नॉवेल साठी सेटिंग खूप वेगळी आहे. आपण नॉवेल साठी सेटिंगचा अर्थ घेऊया सेटअप. व्हॉट इज द सेटअप? इट इज सेटअप. बघा, नाटक ज्या वेळेस आपण रेखाटत असतो किंवा नाटक आपण डिस्प्ले करत असतो, एक स्टेज असतो, त्या स्टेजवर या ठिकाणी बॅकग्राऊंड दिलेला असतो आणि त्याच्यानुसार नाटक या ठिकाणी आपल्याला कुठेतरी एखाद्या थीमवर आधारित दिसतं. म्हणून मित्रांनो, सेटिंग खूप महत्वाची. अगोदर नॉवेलिस्ट काय करतो, कादंबरीची थीम तयार करून टाकतो. ओके, थीम कशावर आधारित, त्याच्यानुसार प्लॉट तयार होतो, प्लॉट वरून कॅरेक्टर तयार होतात आणि मग नॉवेलिस्ट काय करतो, आपल्याला आता हे कॅरेक्टर ही थीम नुसार कुठे सेटिंग करावी लागेल, म्हणजे आपल्याला ही कादंबरी कुठे चित्रित करायची आहे हे खूप महत्वाचं आहे. ओके, मग आता बघूया सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक प्लेस. व्हेरी सिंपल मीनिंग ऑफ द सेटिंग इज हियर. सेटिंग म्हणजे बॅकग्राऊंड, म्हणजे काय होतं त्याचा अर्थ, इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. जी कादंबरीची गोष्ट आपण घेतोय त्याचा बॅकग्राऊंड काय पाहिजे, त्याचा वेळ काय पाहिजे, त्याचा टाइम किंवा प्लेस काय पाहिजे. बघा, देयर आर सेव्हरल एस्पेक्ट ऑफ द सेटिंग. सेटिंगचे बरेच घटक आहेत. पहिला, इट इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये बघा सेटिंग मध्ये काय काय येतं. वी कॅन सी दॅट हियर. प्लेस, व्हेरी इम्पॉर्टंट. सेटिंग मध्ये येतो प्लेस, की ज्या ठिकाणी तुम्ही ही नॉवेल चित्रित करणार आहात त्या ठिकाणी किंवा ते ठिकाण आपल्या थीमशी रिलेटेड आहे का हे तुम्हाला सेट करावं लागेल. त्याच्यानंतर पिरियड, किती कालावधी तुम्ही ही स्टोरी या ठिकाणी एक्सप्रेस करणार आहात, टाइम किती लागणार आहे, कोणत्या वेळेला करायला पाहिजे. यस, अजून घेऊया, क्लायमेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लायमेट पण या ठिकाणी खूप महत्वाचा असतो मित्रांनो. Yes. And the last one is whether climate or weather are the same, and lifestyle. Lifestyle, lifestyle.
Okay, so these are the main aspects of the setting when the novelist want to introduce how to show up or make up a theme or novel. ठीक, त्याच्यामध्ये जेव्हा आपण सेटिंग याचा विचार करतो तर कादंबरीकार काय करतो की सेटिंग मध्ये प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट अँड लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी होत असतो आणि ज्याला आपण बॅकग्राऊंड म्हणतो, सेटअप म्हणतो, त्याला सेटिंग असं तुम्ही म्हणू शकता आणि त्याचे अस्पेक्ट आहे एवढे: प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट अँड लाईफस्टाईल. एखादा प्रश्न जरी तुम्हाला विचारला गेला, विचार द अस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग, सो यू हॅव टू राईट डाऊन द ऑल दिस. तुम्ही हे लिहायचे की याच्यातला एखादा पॉइंट जरी त्यांनी सोडला असेल तर फिल इन द ब्लँक साठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अँड द कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्टचा मी अर्थाबद्दल सांगितलं. कॉन्फ्लिक्ट हा नाटकाचा संघर्ष असतो, सॉरी कादंबरीचा संघर्ष असतो. तो कसा? The struggle between the opposite force in the story is called conflict. म्हणजे गोष्टीचा विरुद्ध या ठिकाणी ज्या वेळेस एक कॅरेक्टर काम करत असतो त्याला आपण कॉन्फ्लिक्ट म्हणू शकतो. म्हणजे कधी कधी काय होतं की नॉवेलिस्ट ज्या अर्थाने कॅरेक्टर एक्सप्रेस करतो ना किंवा त्याची थीम सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी जो लढा दिला जातो, संघर्ष केला जातो, स्ट्रगल केला जातो, त्याला आपण कॉन्फ्लिक्ट म्हणू शकतो. द स्ट्रगल बिटवीन ऑपोजिट फोर्सेस. मग कधी कधी विरुद्ध बाजू येते, फोर्स होतो इन द स्टोरी. म्हणजे एखादा हिरो आहे एखादा फिल्म मध्ये, त्याला बऱ्याच अडचणी येतात पण त्या अडचणीवर तो मात करतो, मग तो स्ट्रगल करतो. तसा मित्रांनो नॉवेल मध्ये पण एखादा कॅरेक्टर असतो की जो कॉन्फ्लिक्ट करतो आणि मग त्याच्यावर तो यश मिळवतो, त्याला कॉन्फ्लिक्ट असं म्हणू शकतो. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. म्हणजे एखाद्या प्लॉटची उत्सुकता म्हणजे क्युरियोसिटी किंवा त्याची आवड हे तुम्हाला कॉन्फ्लिक्ट दाखवतो. आणि बघा, संघर्ष नसेल एखाद्या कादंबरीमध्ये, एखाद्या कादंबरीमध्ये संघर्ष नसेल तर मित्रांनो ती कादंबरी एखाद्या रीडरला सुद्धा आवडणार नाही. आपण ॲन ॲस्ट्रोलॉजरचं उदाहरण घ्या. ॲन ॲस्ट्रोलॉजर मध्ये तो जो काही ॲस्ट्रोलॉजर असतो तो त्याच्या गावाकडून एका व्यक्तीचं म्हणजे त्याला मारून टाकलेलं असतं किंवा त्याच्या मनात ती भीती असते की त्याला मारून टाकलेलं आहे किंवा त्याची भांडण झालेली असते आणि तिथून तो जेव्हा शहराकडे येतो तर तो सुद्धा स्ट्रगल करतो, खोटारडा असा ॲस्ट्रोलॉजर तयार होतो आणि मग अनेक लोकांचे भविष्य तो सांगतो. अशा पद्धतीने आपण त्या कॅरेक्टरचं कॉन्फ्लिक्ट म्हणू शकतो. ठीक आहे. अँड द लास्ट वन इज लँग्वेज. सो यू हॅव टू स्टे फॉर 2 minutes ओनली. लँग्वेज, भाषा किंवा स्टाईल काय असते? The language and the techniques used by the author for the narration of the course of events is known as the style. म्हणजे बघा एकदम सोपं आहे. एखादा लेखक आहे तो त्याच्या कादंबरीमध्ये ज्या भाषेचा वापर करतो त्याच भाषेला स्टाईल असं आपण म्हणू शकतो. तर एकदा सांगतो, द लँग्वेज म्हणजे भाषा किंवा भाषेची टेक्निक अँड द टेक्निक यूज बाय द ऑथर. लेखकाकडून ज्या भाषेचा किंवा तंत्राचा वापर होतो फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट. म्हणजे जे लिखाण होत असतं कादंबरी कारकडून किंवा कोर्स ऑफ इव्हेंट असो, कथांचं स्पष्टीकरण होतं, इंट्रोड्यूस होतं, त्याला जी भाषा वापरली जाते जी टेक्निक वापरली जाते त्या टेक्निकला स्टाईल असं म्हणतात. ओके. सी, an author can use extensive vocabulary and high phrases or he may be laconic. लॅकोनिक हा शब्द नवीन आहे, मोजकेच असं त्याचा मोजके. आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे भरपूर शब्द. म्हणजे एखादा लेखक ज्या वेळेला त्या कादंबरीमध्ये भरपूर वोकॅब्युलरी किंवा शब्दरचना वापरत असतो किंवा मोठे मोठे वाक्प्रचार वापरत असतो, फ्रेजेस यूज करतो. May be laconic and would write only to be the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. म्हणजे आता एखाद्या कादंबरीचा जो काही थीम आहे, प्लॉट आहे आणि त्याला तो प्लॉट किंवा थीम या ठिकाणी खास करून सांगायची आहे तर तो वोकॅब्युलरी किंवा मग एक्सटेन्सिव्ह वोकॅब्युलरी आपण त्याला म्हणूया किंवा मग तो काय करत असतो या ठिकाणी फ्रेजेसचा वापर करतो आणि त्याची कादंबरी एक वेगळ्या पद्धतीने इंट्रोड्यूस करण्याचं काम करतो.
जशी जशी त्याला रिक्वायरमेंट बनते त्या पद्धतीने दोघी गोष्टींचा घटकांचा तो वापर करतो. एक्सटेन्सिव्ह वोकॅब्युलरी पण तो वापरतो आणि हाय फ्रेजेसचा पण वापर करत असतो. तुम्ही एखादी कादंबरी वाचली तर बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला काही वाक्यरचना, काही शब्द अगदी म्हणजे कधी वाचलेले पण असतात, पाहिलेले असतात, ऐकलेले पण असतात, त्याचे मिनिंग माहित नसतो. कारण काय, हाय लेवलचे फ्रेजेस त्या ठिकाणी युज केले जातात. He may use linguistic devices to make the narrative effective. आणि बघा, कथा नक परिणामकारक होण्यासाठी वाङ्मयीन भाषेचा वापर या ठिकाणी असतो. लिंग्विस्टिक लँग्वेजचा वापर होतो. ऑल दिस फॅक्टर्स डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑफ द रीडर्स. वाचकांवर जरी तुम्हाला इम्पॅक्ट करायचा असेल, त्या कादंबरीचा परिणाम करायचा असेल, ती कादंबरी एखाद्या वाचकाला जरी आवडून घ्यायची असेल, तर मित्रांनो ऑल दिस फॅक्टर्स जितके बी घटक आहे, हे घटक टेक्स्चर केले गेले पाहिजे, त्या ठिकाणी लागू केले गेले पाहिजे, ऍड केले गेले पाहिजे, तेव्हाच तुम्ही एखादा रीडरला किंवा वाचकाला या ठिकाणी अट्रॅक्ट करू शकतात अबाउट द एलिमेंट्स ऑफ नॉवेल. तुम्ही सुद्धा एखादी नॉवेल ज्यावेळेस बनवलं तर तुम्हाला सुद्धा भविष्यात या घटकांचा वापर करावा लागेल. आणि या घटकांचा जेव्हा पण तुम्ही अगदी सिरियली वापर करत नाही तर तुम्ही सुद्धा एखादी चांगली कादंबरी बनवू शकत नाही. ओके, सो मित्रांनो, आज म्हणजे खूप महत्वाचा टॉपिक आपण संपवलेला आहे, परंतु त्यापेक्षा जास्त महत्वाचा टॉपिक आहे पेज नंबर 176 वर. सो tomorrow we will meet on the same time with page number 176. Okay, मी या ठिकाणी थांबतो, तुमची रजा घेतो. थँक्यू फ्रेंड्स.